आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी पेपर वाचण्याची, आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या खास आपल्या प्रेक्षकांसाठी। तुमच्या आवडीच्या वर्तमानपत्रातल्या आजच्या हेडलाईन नेमक्या कोणत्या आहेत ते आपण या पेपरच्या बातम्यांच्या माध्यमातून जाणून घेत असतो। चला तर मग लोकसत्ताची आजची हेडलाईन काय आहे तेही आपण बघूयात। पंतप्रधान मोदी पुढील वर्षी निवृत्त असा हल्लाबोल काल केजरीवाल यांनी केला होता आणि तीच ही हेडलाईन आहे लोकसत्ताची। भाजप पुन्हा सत्तेवर आला तर 2025 नंतर मोदी नाही तर अमित शहा देशाचे नेतृत्व करतील, कारण भाजपमध्ये वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्त व्हावं असा नियम आहे। या नियमानुसार मोदी पुढील वर्षी निवृत्त होतील, त्यामुळे पंतप्रधानपदी मोदी हे त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या उत्तराधिकारी अमित शहा यांच्यासाठी मतं मागतायत असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी केला। मध्य धोरण घोटाळा प्रकरणी अंतरिम जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल शुक्रवारी तिहार तुरुंगातून बाहेर आले। आम आदमी पक्षाच्या कार्यालयामध्ये त्यांनी शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी बोलताना हे 75 वर्षांची मर्यादा आहे भाजपमध्ये काम करण्याची। 75 वर्षांनंतर तिथले अनेक नेते हे निवृत्त झाले आहेत, त्याप्रमाणे मोदी सुद्धा पुढच्या वर्षी निवृत्त होतील आणि अमित शहा हे पंतप्रधान बनतील आणि त्याचबरोबर योगींना सुद्धा हटवलं जाईल सीएम पदावरून असा दावा केला। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। याद राखा मोदी मला संपू शकत नाही असं म्हटलेलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे म्हटलेलं आहे। तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रचारानं महाराष्ट्रामध्ये तुफान निर्माण केलं आहे। निवडणुकांच्या कुरुक्षेत्रावर उद्धव ठाकरे अर्जुनाप्रमाणे लढताना देश पाहतोय, महाराष्ट्रामध्ये ती फिरतायत। त्याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी सामनाला जोरदार रोखठोक मुलाखत दिली आहे, अनेक विषयांवर परखड मतं मांडली। लोकशाही वाचवण्यासाठी हे महाभारत सुरू आहे, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी हा लढा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर उद्धव ठाकरेंची मुलाखत अगदी थोड्याच वेळामध्ये प्रसारित होणार आहे आणि त्याआधी सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे मुखपत्र माफ करा आणि याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुखपत्रातून सामनानं जी मुलाखत घेतलेली आहे उद्धव ठाकरेंची त्यामध्ये नेमकं काय आहे त्याची हिंट देण्यात आली। यानंतर मटाची हेडलाईन नेमकी काय आहे ते आपण बघणार आहोत। महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन आहे प्रचार तोफांना विराम। चौथ्या टप्प्यातील उद्या मतदान आहे आणि त्यासाठीचा प्रचार कार थांबलेला आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना नकली अशी उपमा देत त्यांना भाजपसोबत येण्याचं पंतप्रधान मोदींनी दिलेलं आव्हान। त्याचबरोबर शरद पवार यांनी निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याबाबत दिलेले संकेत यामुळे निर्माण झालेल्या राजकीय संभ्रमाच्या अवस्थेतच शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला। या टप्प्यात राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा 11 मतदारसंघात सोमवारी मतदान आहे आणि त्यासाठीचा प्रचार काल थांबलेला आहे। या प्रचार तोफांना विराम मिळाला आहे। यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे ते आपण बघणार आहोत। मोदींनी उडवली पाक अण्वस्त्रांची खिल्ली, खराब गुणवत्तेला कोणीही घेत नाही असं मोदी म्हणाले होते त्यांच्या प्रचारामध्ये आणि त्याविषयीची ही बातमी आहे। पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत यावर जोर देऊन काँग्रेस भारतीयांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी शनिवारी केला। पण आता पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की त्यांच्याकडे असलेले बॉम्ब हाताळण्याच्या स्थितीतही नाही। ते पाकिस्तान आता त्यांचे बॉम्ब विकण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना खरेदीदार मिळत नाहीत, कारण लोकांना माहिती आहे की त्यांचे बॉम्ब निकृष्ट दर्जाचे आहेत असंही मोदी म्हणाले। काँग्रेसच्या कमकुवत दृष्टिकोनामुळे काश्मीरमधील लोकांना 60 वर्ष दहशतवादाचा सामना करावा लागला असा हल्लाबोल मोदींनी प्रचार सभेदरम्यान केला। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। आएगा तो मोदी ही रहेगा तो मोदी ही, पंतप्रधान मोदी देशाला एका नव्या शिखरावर नेणार असं शहांनी म्हटलेलं आहे एका सभेमध्ये आणि तीच ही हेडलाईन आहे। पंतप्रधान मोदी 75 वर्षांचे झाले तरी देशाचे नेतृत्व करत राहतील। भाजपच्या घटनेमध्ये वयाच्या 75व्या वर्षी निवृत्तीची तरतूद नाही असं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगितलेलं आहे। यासह विरोधकांकडे कोणताही मुद्दा, धोरण किंवा कार्यक्रम नसल्याचा दावा त्यांनी केला।
केला। त्यामुळे ते असे निरर्थक दावे करून लोकांची दिशाभूल करतायत, असे निरर्थक दावे करून ते लोकांची दिशाभूल करत असल्याचा दावाही अमित शहांनी केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देत ते निवृत्त होतील आणि अमित शहा यावर्षी 75 वर्षांचे झाल्यावर पंतप्रधान बनतील असं म्हटलेलं होतं। अरविंद केजरीवाल यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांची सभा झाली आणि यामध्ये भाजपची परंपरा आहे नेते 75 वर्षाचे झाले की त्यांना रिटायर करण्याची। त्यांनी याआधी सुद्धा लालकृष्ण अडवाणी असतील, उमा भारती यांना रिटायर केलं होतं। त्याचप्रमाणे मोदी सुद्धा पुढच्या वर्षी 75 वर्षांचे होत आहेत आणि त्यानुसार त्यांना रिटायर केलं जाईल आणि आता जे मोदी मतं मागतायत ते त्यांच्यासाठी नाही तर अमित शहांसाठी मागतायत असं केजरीवाल यांनी म्हटलेलं होतं। आणि याशिवाय जे यूपीचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांनाही हटवलं जाईल कारण त्यांना जे स्ट्रॉंग नेते आहेत त्यांना हटवायचं आहे असं म्हणत केजरीवाल यांनी हल्लाबोल केला होता। त्यावरून शहांनी हे उत्तर दिलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।